मित्रांनो बॅटिंग ए अरे थांबलं लिहायला आहे का नाही कोण ए आजी आले नाही ते विशाल काका चला आबा तुम्हाला तिकडे बोलवले मला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा सामना चालू करा नवव्या आणि 10व्या क्रमांकासाठी चाललेली ही लढत इकडे आम्ही टॉप साठी लढतोय आणि अण्णा आणि प्रसाद 9व्या आणि 10व्या क्रमांकासाठी लढाई देत आहेत. खूपच अशी आता सुंदर मॅच होणार आहे कडक मॅच. प्रसाद पवार पहिला डॉट चेंडू नो आहे का नो बॉल ब्रेक वरती मारलेला हा फटका आणि खणखणीत असा चौकार. आणि हा षटकार अण्णा मात्र आता खूपच धावा बनवतोय. ए बॉल नका नाही विकलं खेळाय बॉल नाही. इथं दीपक मला येऊन धमकी दिलेली आहे दीपकने. एकदाच खेळतो मी बाळा पण सगळे आपले चाहते होतात. अण्णा मात्र आता इसळलेला दिसतोय. शतक मारतोय की काय असं वाटतंय. आगर शेटला देऊ का बोलाय. अण्णा आज सूरज मैदानात फुटबॉल खेळतोय काय असं वाटतंय. आणि हाणलाय बॉल होऊन धावा. लखन शेठ बसा खुर्च्या दिल्या तुम्हाला बसा. लखन शेठ वेळात वेळ काढून आल्याबद्दल मंडळ आभारी. आणि गचा क्षेत्ररक्षण कॅच पुन्हा सोडलाय. अच्छी एक धाव एक षटकानंतर 24 धावा. एक षटकानंतर 24. काकाच्या टीम मध्ये खूप हास्यकल्लोळ चाललाय. मलिंगा खूप खुश झालाय अण्णाची बॅटिंग बघून. या स्पर्धेत मलिंगा आपली काही जादू करू शकला नाही.
त्यामुळे अण्णा खूपच नाराज आहे त्यांच्यावर आणि अण्णाची विकेट पडायची वाट बघतोय मलिंगा. अण्णा पुन्हा एकदा फुकलेत. अण्णा कोणीतरी जादूटोना केलाय असं वाटतंय या स्पर्धेत. बघा अण्णाला काही सुद्धा समजत नाही. अण्णा कोणीतरी बाहुली वावळून टाकले तर खेळतोय तो. पुढचा चेंडू. हो आता मात्र हा पुन्हा क्षेत्ररक्षण आणि भारतीय जनता पवार संघाने ठरवलं की अण्णांना जीवदान द्यायचंय. किती धावा करू दे अण्णांनी आज, पण मलिंगाला नाव द्यायचं नाही असं ठरवलंय त्यांनी. 1,06,000चा हा खेळाडू. इथून मग असे खेळ असतात तर काही बिघडलं असतं का? फार व्हेंटिलेटर आले असा खेळतोय. पुढचा चेंडू. हो काकाची स्टाईल बघा मित्रांनो. नो बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा. चला पंच सामना उरकून घ्या. बघूया काका आणि फटाक्याची आतषबाजी काकांच्या बॅटिंगला. आवाजाचा वाढदिवस फटाक्यांची आतषबाजी मात्र अण्णा. बघूया आता आणि मित्रांनो याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेट हा गेम कधी टाइमपास वरी खेळायचा नसतो. उत्कृष्ट असा काही समजला नाही. हो चक्रानंतर सदोतीस. अण्णा 2 ओव्हर 37. त्यातले तुम्ही 4 बॉल पुकलाय. अण्णांनी उद्या येताना वसोबाचा आकारा लावून घ्या. आयुष काका यांचा लाभला चकाचा हा षटकार. काका मात्र आज फॉर्म मध्ये आलाय. बहुतेक केक खाल्ल्यामुळे त्यांच्यात पावर आलेली दिसते. चेंडू. हो व्हाईट बॉल. माणसांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय आयुष. कामठे तो हरपळे. मैदानात कामठे विरुद्ध हरपळे. खेकडा विरुद्ध बेडो. चला हो आता मात्र खणखणीत षटकार. अण्णा आणि काका आज त्यांनी ठरवले की मागच्यांना बॅटिंगच द्यायची नाही. चेंडू. हो चार बॉल 5 लास्ट एक. हा तरी 5 झाले. हा पुढचा चेंडू. षटक संपलाय. तीन षटकानंतर 52 धावा.
आपले आता करणारच तुम्ही 3/52 मागणार रोग आलता होय. आता 1,06,000चा खेळाडू शेवटच्या सामन्यात 9व्या आणि 10व्या क्रमांकाच्या लढतीसाठी हा सामना होतोय. त्यामध्ये काका तुफानी फलंदाजी करतोय. आणि परंपरा कायम आहे फुकण्याची. आता पुन्हा फुकलेत. आज तो संघ पडतरे वयात गेली आठवड्यावर प्रॅक्टिस करत होता आणि 10व्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावं लागले. हो चौकार खणखणीत असा चौकार. यानंतर कोणाला सामना आहे? अजून एक मॅच आहे. हा मॅच आहे आज. यानंतर कोणाची? आकाश हरपळे आणि कोणी पृथ्वीराज कोटवार दोन्ही संघाचे कर्णधार टॉस सोडवण्यासाठी यायचे. हो खतरनाक लांबल्याचा षटकार. अण्णा यांनी मारलेला हा 120 मीटर लांबीचा षटकार. एवढं लांब नाही यायचं ते माईक. अण्णा असं वाटतंय की आज सागर मसोबाच्या पाया पडून आलाय की काय. दिसता धो धो धुतोय. हो एक आणि काका चला पंच निर्णय घ्या तुम्ही. दुसरे वाईट चेंडू. हो आता मात्र अण्णांनी मलिंगाला चान्स दिलाय. मलिंगा वाट पाहून आता अण्णा कधी आउट होतोय आणि अण्णा आउट झालाय. जर केक असेल खायला तर आम्हाला घेऊन या. बाळा शेवाळे. ए बाळा बाळाशेठ पुढचा चेंडू. लास्ट चेंडू या षटकातला आणि मलिंगा यांनी परंपरा कायम ठेवलेली आहे फुकण्याची. 4 षटकानंतर 67 रन्स. चला आकाशे ढप्पे या संघाचे कर्णधार. ओरला आलाय तो काय नाव बॉलर प्रसाद. हो मारलेला हा फटका आणि हा षटकार. बघा काकांची बॅटिंग बघा. पुढचा चेंडू मारलेला हा फटका. नो बॉल. रन काढला नाही. आता पुढच्या चेंडू तुम्ही आउट होऊ शकता. वाईट बॉल.
अतिशय वळवतोय. हो, काका यांनी मारलेला हा चौकार. खूपच डेंजर फलंदाजी करतोय. चेंडू गेल सोडलाय. एक मारे मलिंगा दीपक शेठ, आपल्याला जायचंय पार्टीला. बाळा शेवाळे आपल्याला पार्टीला निर्णय. टॉस सोडून घ्या तिथं. छोट्या टॉस सोडून घे रे. पैसे झोप कुठे षटकानंतर रन किती झालेत? 81 धावा. विजयासाठी 82 धावांची गरज. सागर शेठ, काय वाटतंय तुम्हाला बघाची मॅच बघून? अतिशय वाईट वाटलं की आमचे मित्र प्रजदादा हरलेले. दुःख होते, पण आता काय बोलता येत नाही. जाऊ दे, खेळ आहे, चालणारच. पुन्हा जिंकल मे मध्ये. आणि 71 पॉईंट टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा, 10 प्लेयर मध्ये फक्त आम्हीच खेळू शकतो. तो आमचं काय कॉपी करतो काय? नवव्या आणि 10व्या क्रमांकासाठी चाललेली ही लढत. चला, मैदानात काही होऊ शकतं. एक भलाट्य संघाला आम्ही मगाशी चितपट केले. काका सारखा भलाट्य टीम 10व्या नंबरवर गेली. काय होऊ शकतं क्रिकेटमध्ये? पप्पू सारखा खेळाडू 7 वेळा 0 आउट होऊ शकतो. काय होऊ शकतं मैदानात? आणि एके वेळी असं वाटत होतं की पृथ्वीराज कुटोर संघ या स्पर्धेच्या बाहेर पडेल, पण त्यांनी कमबॅक केलं आणि आता मात्र ते क्वालिफायच्या उंबरठ्यावर आहेत. क्रिकेटमध्ये कोणी बादशाह नसतो, कोणी शहेनशाह नसतो. जो टाइमपास करतो त्याला पराभवाला सामना करावाच लागतो. हो, स्ट्राइक आहे. चौकार येतो तो. काही जणांनी तर अफवा पसरवल्या होत्या. अंपायर मॅनेज होतात, हे होतं, अल्प होतं, फलानं होतं. ज्याला कोणाला अक्कल नसते त्या अशा गोष्टी तर ग्राउंडवर येऊन बोलत असतात. त्यांच्यातले आमच्यातलेच काही काही खेळाडू आहेत भरपूर. त्यासाठी एकदा टुर्नामेंट भरून बघा मित्रांनो. खरंच तुमच्यात जर एखाद्याच्या दम असेल तर टुर्नामेंट भरवा एकदा, मग तुम्हाला कळेल काय असतं टुर्नामेंट भरवणं. त्यामुळे विनाकारण टीका करणं बंद करत जावा. काय वाटतंय तुम्हाला दादा? तुझं बरोबर आहे, तुझ्या मताशी मी सहमत आहे. काय आहेत लोक माझ्या बोलणारी, तुमच्या शेजार नाही खेळाडू बोलतात. खेळाडू ज्यांना कधी क्रिकेटची अक्कल नसते असे खेळाडू इथं बोलत असतात.
कारण ही स्पर्धा अतिशय उत्कृष्टरित्या पार पडलेली. उद्या शेवटचा दिवस आहे. उत्कृष्ट असा खणखणीत चौकार. या स्पर्धेचं 2च दिवसात आम्ही काका म्हणला आपल्याला स्पर्धा भरवायच्यात काही होऊ दे. 2 दिवसात त्यांनी नियोजन केलं अख्खं आणि ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचवली. सर्व खेळाडूंचे, मालकांचे, बक्षीसदारांचे सहर्ष असं स्वागत आणि अभिनंदन आणि आभार. पुढचा चेंडू मारलेला कणकणीत षटकार. मलिंगाला खूपच धुतलेला आहे या षटकात. 1 षटकानंतर 21 धावा. चालतंय दादा, तुम्ही आम्हाला वचन दिले आणि मी तुम्हाला वचन देतो. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मॅच भरवणार म्हणजे भरवणार. ओ यॉर्कर पद्धत चेंडू आणि खणखणीत चौकार. नाही लांब गेलो. चौकार. सागर दादा हरपळे, आपण वेळात वेळ काढून आज आलात. तसेच पुढे जा. उद्या फायनल आहे, आपली उपस्थिती दाखवा इथं. बॉल द्या बाबा. उद्या कोणालाही पेनल्टी दिली जाणार नाही कारण उद्या शेवटचा अंतिम दिवस आहे. पुढचा चेंडू खूपच लांब टाकलेला व्हाईट बॉल. दादा आपण आलात, मंडळ आभारी. तुम्ही आम्हाला वचन दिले आणि ती क्लिप आम्ही सेव्ह करून नो बॉल क्लिप सेव्ह करून ठेवली आम्ही. नो बॉल आहे. यारकर पद्धतीचा चेंडू, 1 धाव. तुम्ही आम्हाला फक्त बक्षीस द्या, आम्ही तुमची नावं करायला इथं समर्थ आहे. नावं ज्यांचीच करायची की ते कामाचे असतात, बिनकामाची इथे येऊन ग्राउंडवर नावं ठेवत असतात, त्यांना या स्पर्धेच्या बाहेर लावायचे आपल्याला. 2-4 जण माझ्या डोक्यातच बसल्यात आणि उत्कृष्ट खेळाडू आहेत ते. आता बरोबर आहे का नाही मी बोलतोय ते. त्यांची लायकी आपल्याला घालवायची आहे. जरा टुर्नामेंट होऊ दे फक्त. पुढचा चेंडू. हो अवकार. या दोन्ही टीमा बघा 9 आणि 10 नंबरच्या आता फॉर्म मध्ये आल्यात. 4 चेंडू. हात मारलेला शॉट आणि सोडलाय. काहीच दिसला नाही बॉल त्यांना. 2 धावा मात्र पूर्ण. शेवटचा चेंडू. हो आणि गेलबाद. बघा बघा पहिली विकेट पडलेली. तुम्हाला सोपं काय नाही. रन 2 ओव्हर 35 धावा. अजूनही मला वाटतंय किती 46 ना. 47 रन. 18 चेंडू 47 धावा जिंकण्यासाठी. बाळा शेवाळे कुठे.
बावल्या कुठे हा कालचा लेफ्ट हँडर खेळाडू कुठे मालक मालक हो प्रसाद यांचा हा खणखणीत षटकार प्रसाद आता तापलाय बॉलिंगला पहिल्या षटकात त्याने 21 धावे वसूल केले आणि सागर आता या षटकात पहिल्याच बॉलला षटकार मारलाय उद्या या सामन्याचा अंतिम दिवस आहे सर्वांना विनंती सर्वांनी उपस्थित राहायचंय सर्व संघ घेऊन व्हाईट बॉल आणि इतर विशाल काका म्हणलाय की जे संघ हारलेत त्या 8 संघांना पैसे परत देणार आहेत वाटतं काका हो पुन्हा एकदा त्या दिशेने षटकार विशाल काका खरे काय दे एखाद्याचं चांगलं होते माझं ज्यांनी 1.25 लाख रुपये नेले त्यांनी हो आता मात्र चौकार चौकार आणि उद्या सर्व खेळाडूंनी मैदानावर हजेरी लावायची आहे कारण त्यांना एका संघाला सरप्राईज भेटणार आहे जर इथं तुम्ही हजर असाल तरच सरप्राईज आहे अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतोय तो प्रसाद हो खूपच टर्न केलेला हा चेंडू हो एक धाव 3 ओव्हर किती 53 धावा 12 बॉल 29 काका तापलेला आहे काका शांत व्हा शांतीत क्रांती करा पुढचा चेंडू ओ नको पळू षटकारी नको पळू बळा कॅच विजी थोडी मारशील 11 चेंडू 23 धावा प्रसाद पवार मटण खाऊन आलाय का होते आज तो लयच मारतोय आज या हा चेंडू 21 धावा हा बॉल 21 पुढचा चेंडू हो आता मात्र कॅच प्रसाद बाद झालाय त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो कोण आहे गॉगल बिगल घालून आलाय आणि सायचन खेळाडू आहे दुसरा आहे का तो मोठा नाही का बिल्डर नाही का पुढचा चेंडू चार चेंडू आले डेड बॉल आहे आत्ताचा
चेंडू चार षटकांचा खेळ संप 6 बॉल 21. उद्या 6:30 वाजता सामने चालू होणार आहेत. जे संघ क्वालिफाय झाले त्यांना विनंती आहे, उद्या 4 मॅच होतील. सांगतो आम्ही झालो क्वालिफाय. आमचे संघ जो असेल, समजा आम्ही हारलो बायपा जिंकलो तर आम्हाला चान्स आहे. षटकार नको उडी मारू, षटकार हे अंडर बॉल 15 5 बॉल 15. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला ज्यांनी दिले असे गणेश शेठ बाडळे 51,000 रुपये त्यांनी आपल्याला पारितोषिक दिले. हो व्हाईट बॉल 14 धावा 5 बॉल मध्ये. हो 4 बॉल 8. 4 चेंडूत 8 धावा. 4 ते 5 संयोजकांनी ही स्पर्धा आम्ही पार पाडली. आका खूप खूप तुमचा आभार. ओ पुढचा चेंडू हो आणि हा चौकार. 2 बॉल 4. दोन चेंडू 4 धावा. खतरनाक षटकार. आकाची इच्छा होती सुपर प्रो पण नाही. चला पंच आज जाऊ. आता खूप उत्कृष्ट असा सामना होणार आहे आणि क्रिकेट सारखं क्रिकेट खेळा. सर्वांना विनंती आहे.